आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून भव्य रोजगार लाभार्थी मेळावा व गृहोपयोगी वस्तू, कामगार किट, भांडी वस्तू मोफत वाटप। आज दिनांक 17 मे 2025 रोजी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या वार रूम या ठिकाणी माजी पालकमंत्री तथा मंत्री गिरीशजी महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज बांधकाम कामगारांना शासनाच्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी भांड्यांची किट संच या ठिकाणी वाटप करण्यात आला। तर आमदार अनुप अग्रवाल यांच्या माध्यमातून 4000 कामगारांनी या ठिकाणी नोंदणी केली असून या सर्वांना या ठिकाणी भांडी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले। तर दररोज 200 कामगारांना भांडी वाटप करण्यात येणार असल्याचे समजते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनमानसांसाठी योजना आणल्यात। या योजनांचा लाभ गरजू सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यालयात आपण नोंदणी करीत आहोत। योजना जनतेसाठी आहे। लाडक्या बहिणींनी देखील मोठ्या स्वरूपात आशीर्वाद दिले, असेच प्रेम यापुढे देखील राहू द्यावं व त्याचबरोबर येत्या निवडणुकीत भाजपचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून द्यावे असे देखील आव्हान या माध्यमातून आमदार अनुप अग्रवाल यांनी केले। तर या प्रसंगी या ठिकाणी आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबडकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, जयश्री अहिरराव, माजी सभापती सुनील बैसाने, हिरामन गवडी, भिकन वराडे, पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल मासुडे, ओम भैया खंडेलवाल, यशवंत येवलेकर, प्रशांत बागुल, मयूर शिवरंशी, राजेश पवार, जितेंद्र चौटिया, सुनीता सोनार, मोहिनी धात्रक, नेहा अहिरराव, उमा कोडवले, कामगार आघाडीचे विजय पवार, ॲडव्होकेट किशोर जाधव, भागवत चितळकर आदी सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी बांधकाम कामगारांना या ठिकाणी भांड्याचा संच वाटप करण्यात आला व आरोग्य तपासणी देखील करण्यात आली। निराश होऊ देणार नाही। ज्या होण्यासारख्या गोष्टी आहे त्या नक्कीच आपण करू। आणि हा भाऊ वारंवार तुमच्याकडनं काही ना काही मागायला कायम येत राहील। भाऊ देईल पण तर मागणार पण आहे। तर या भावाला निराश करू नका। आज तुमच्याकडनं एकच मागतोय, 19 तारखेला सकाळी 8 वाजता मोठ्या संख्येने सर्वांनी अग्रेसन चौक, मालेगाव रोड येथे मोठ्या संख्येने जमायचंय। सकाळी 8 वाजता आपल्याला एक 5-7 हजार लोकांसोबत ही रॅली काढायची आहे, जेणेकरून आपल्या या भारत मातेच्या रक्षणासाठी जे आपले भाऊ त्या सीमेवर आहेत, ज्यांनी आपल्या सिंदूरचा बदला घेतला, त्यांचा गौरवासाठी, त्यांचं धन्यवाद देण्यासाठी आपल्याला या तिरंगा यात्रेत सहभागी व्हायचंय। एवढं सांगतो। तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो। एबी फाउंडेशनच्या माध्यमातून माझ्या कुठल्याही भावाला, बहिणीला, बाचाला, कोणालाही कुठलाही त्रास असेल दवाखान्याचा, त्यांनी या कार्यालयात यावं। कुठलाही माझा धुळेकर आजाराविना वंचित राहणार नाही, या तुमच्या भावाचं तुम्हाला वचन आहे। आणि एबी फाउंडेशन त्याच्यासाठीच आपण उघडलेली आहे। त्याच्या माध्यमातून आमचा कमलेश कुठे? हा कमलेश आहे, माझ्या जुन्या ऑफिसला बसतो, राजवाडे बँकेच्या समोर तिथं असतो। काही अडचण असेल याच्याशी संपर्क साधा, तिथं ऑफिसला जा, नाही तिथं सापडलं तर इथं या। पण तुम्हाला कोणालाही आजाराविना वंचित राहू देणार नाही। तुमची जी पण आजार असेल, जे जे माझ्याकडनं शक्य आहे ते सर्व तुमच्यासाठी एबी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण करणार आहोत। आणि भांडे वाटप जसे जसे होतील, बाकीच्यांनी आपलं ब्लड टेस्ट करायचंय, जेणेकरून आपल्याला आपल्या आरोग्याची पूर्ण माहिती फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी मिळणार आहे। सर्वांना पुन्हा अभिनंदन करतो आणि आव्हानही करतो। 19 तारखेसन माझे 2 शब्द संपवतो। मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष माननीय आमच्या देशाचे कणखर नेतृत्व नरेंद्र मोदी साहेबांच्या आव्हानानुसार कामगार सप्ताह 1 मेचा अर्जित होता, तसा माननीय देवेंद्र भाऊ यांच्या नेतृत्वाने आमचं सरकार प्रत्येक कामगारांना न्याय देण्याचा हा आम्ही निश्चित केला आहे।
तसेच माननीय आमचे सरकारचे संकटमोचक भाऊ महाजन धुळे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री त्यांचा वाढदिवसानिमित्त आज धुळे शहरामध्ये आम्ही रोज माननीय अनुप अग्रवाल आमचे धुळेचे लाडके आमदार यांच्या कार्यालयात रोज 200 बांधकाम कामगारांना भांडे आणि त्यांना पेंटीचं वाटप होणार आहे। तसंच त्यांचा आरोग्याची काळजी आपला सरकार घेतो। या माध्यमातून सगळ्या कामगारांचं रक्ताचा नमुने त्यांचा पुढचा इलाज पूर्ण शासनाद्वारे त्यांना मोफत करणार आहे। आम्ही धुळे विधानसभा टार्गेट आमच्या 40,000 लोकांना कामगारांना भांडे वाटायचा आमचा निश्चय आहे। माननीय आमदार साहेब धर्मयोद्धा तसंच आमचे जिल्हाध्यक्ष नवनिर्मित जिल्हाध्यक्ष अंबरकर भाऊ यांच्या अर्जानुसार आमदार कार्यालयामध्ये आज 200 लोकांना भांडेचा किट आणि आरोग्य किट वाटण्यात आलेला आहे। त्यांनी माननीय आमदार यांच्या कार्यालयात आपल्या कार्डाची नोंद करावी आणि पुढचे सगळे लाभ घ्यावे ही आपल्याला विनंती।